आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहे। भाऊ, एक माहिती समोर येते आहे की मंत्र्यांचे जे बंगले आहेत त्याला डागडुजीची किंवा दुरुस्तीची आवश्यकता नसताना सुद्धा ती केली जाते आहे। काय नाही, ही माहिती आता आलेली आहे आणि एका बंगल्यावर मंत्र्यांच्या 5-5, 6-7 कोटी रुपये उडवल्या जात आहे, त्याचे टेंडर काढले जात आहे आणि त्यातून ते बंगल्यांचं रिनोव्हेशन आणि दुरुस्ती हे जी काही चाललं आहे हे तिजोरीची उधळपट्टीमध्ये आम्ही सुद्धा कमी नाही, सगळेच उधळत आहेत। आता यांना वाटतं आहे की सत्तेत आम्ही येणार नाही, त्यामुळे सत्तेत येणार नाही तर तिजोरी तर तशीच साफ केली, आता उरली सुरले ती चाटून पुसून जेवढं साफ करता येईल तेवढा याचा उद्योग या सगळ्या प्रकरणामध्ये मला दिसतो आहे। काय गरज आहे? आज राज्य कर्जाच्या खाईत असताना, राज्यावर कर्जाचा बोजा असताना तुम्ही 1,26,000 कोटी रुपये व्याज आणि मुद्दल राज्याला कर्जाच्या आणि व्याजाच्या रूपाने भरावे लागतात आणि अशा स्थितीमध्ये गरज नसताना सरकारी निवासस्थानं आणि मंत्र्यांचे बंगले सजवणं हे 2 महिन्यावर निवडणुका असताना याचा अर्थ असा आहे यांना सत्तेमध्ये येणार नाही याची खात्री आहे आणि जेवढे टेंडर करता येईल, कारण हे कमिशनखोर टेंडरबाजच सरकार आहे। मी नेहमी म्हणत असतो की कमिशनखोर टेंडरबाज असं नालायक नतभ्रष्ट सरकार महाराष्ट्राच्या वाट्याला कधीही आलेलं नव्हतं। इतकं भ्रष्ट सरकार राज्यामध्ये आहे तर त्यांना वाटतं की स्पर्धेमध्ये जो जास्त अधिक लुटू शकेल, लूट मची आहे लूट, जितना लूट सके लूट, तर हा मंत्री कशाला कमी मागे राहील, या खात्याचे सचिव कशा आपल्या अधिकारी PWDचे अधिकारी कशाला मागे राहतील। त्यामुळं तुम्ही लुटताय तर आम्ही मागे राहणार नाही, आम्ही पण लुटू, या भावनेतून हे सगळं काम सुरू आहे। याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मुख्य सचिवांना आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यामध्ये आमचं लक्ष आहे। हो, नवी मुंबईमधील बिल्डरांना काही भूखंड दिल्याचं सुद्धा समोर येते आहे। नाही, ते त्यामध्ये साधारणतः 1,000च्या जवळपास ज्या बिल्डरांनी तेवढेच फ्लॅट्स द्यायला पाहिजे होतं, कॉर्पोरेशनला ट्रान्सफर करायला पाहिजेत, ते न करता परस्पर विकले गेलेले आहेत। खरं तर हे कॉर्पोरेशनला दिले असते तर कॉर्पोरेशन त्याचं ऑक्शन करतो आणि त्यातून पैसे मिळवले जातात, परंतु एकूणच त्या नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला आहे। प्रचंड भ्रष्टाचार आहे, काम न करता पैसे खाल्लेले आहेत, काम न करता कागदावर कामं दाखवून पैसे खाल्लेले आहेत मुंबई कॉर्पोरेशनमध्ये। त्यामुळं बिल्डर आणि अधिकारी यांच्या संगनमतातून हा एवढा मोठा गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झालेला आहे। याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि ही इतकी हिंमत काय झाली, खुलेआम अशी खुलेपणानं एवढा गैरप्रकार करण्याची हिंमत होतेच कशी, याला अभय आहे। सगळेच भ्रष्ट झाले, त्यामुळं एकमेकाचं पाप झाकण्यामध्ये सगळे मिळून खाणं बरं, तर हा सगळे मिळून खाण्याचा हा प्रकार आहे। या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजेत आणि हे चौकशी आम्ही करायला लावू आणि दोषीवर कारवाईसुद्धा करायला लावू। नक्कीच या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।